नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी भूमीला दिवाळ सणासाठी थांबवण्यासाठी बघत असते. परंतु भूमी म्हणते की नाही, मी नाही थांबू शकत. त्याच वेळेला मनू ही भूमीला रिक्वेस्ट करत म्हणते की ताई, प्लीज थांब ना इथे. काय आहे ना की दिवाळ सण आहे आणि सगळ्यांची अशीच इच्छा आहे की तू इथे थांबावंस आणि आजी एवढं तुला सांगत आहेत, तर प्लीज तू थांब ना. प्लीज असं हट्ट करू नकोस ना. त्याच वेळेला आकाश म्हणतो की जाऊ दे मानसी, जर भूमीला थांबण्याची इच्छा नसेल तर तिला नको थांबवूस, राहू देत. कसं आहे ना, तसंही हट्ट हे देवापुढे करायचे असतात, माणसांपुढे हट्ट करून चालत नाही, असं मला कोणीतरी म्हणालं होतं, असं आकाश बोलतो. जाऊ देत भूमीला, असं आकाश आता बोलायला लागतो. त्याच वेळेला आता तिथे भूमी जेव्हा आकाश हे तिचंच वाक्य बोलतो तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. नंतर आकाश हा बोलतो की ठीक आहे, चला. आणि मग भूमी म्हणते की आजी ठीक आहे, मी इथे थांबायला तयार आहे. आता जेव्हा भूमी म्हणते की मी इथे थांबायला तयार आहे तेव्हा आजीचे डोळे भरून येतात आणि तिला खूप आनंद होतो. नंतर भूमी म्हणते की मी इथे थांबायला तयार आहे दिवाळीच्या सणासाठी. मग आता हे ऐकून आकाशलाही खूप बरं वाटतं आणि मनूलाही खूपच आनंद होतो. आणि नंतर मग या सगळ्यावर जेव्हा भूमी घरात थांबायला तयार होते त्याच वेळेला मध्येच आता अभिजित म्हणतो की एक मिनिट, मला जरा तुम्हाला आठवण करून द्यायचे. नाही म्हणजे भूमी या घरामध्ये येण्यासाठी मुद्दा काय होता, तर भूमी ही घरात येण्याच्या अगोदर आईची माफी मागेल, त्यानंतरच मग ती घरात येईल असा मुद्दा होता ना. म्हणजे भूमी या घरात राहण्यासाठी एकच कंडिशन होती, ती म्हणजे तिने आईची माफी मागायला हवी होती. तिने जो काही आईचा अपमान केला आहे त्यासाठी तिला अगोदर माफी मागावी लागेल, त्यानंतरच ही गोष्ट घडू शकते आणि भूमी घरात येऊ शकते. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की मी या घरात कायमची येणार नाही आहे. हे दिवाळीचे 4 दिवस आहेत, तेवढेच मी या घरामध्ये येणार आहे. नंतर मी पुन्हा निघून जाणार आहे आणि कायमची मी ते येत नाही. आणि राहिला प्रश्न, तर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माझं म्हणणं जे काही होतं ते बदललेलं नाही, मी तसंच ठेवलेलं आहे आणि म्हणूनच माफीचा प्रश्नच येत नाही. आणि मला इतकं कळतं आहे की मी जे काही म्हणते ते माझं म्हणणं योग्य आहे. ते एक ना एक दिवस तरी सगळ्यांना नक्की पटेल. आणि एरवीही आणि आत्ताही विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि म्हणूनच मला माहिती आहे की हा विजय हा सत्याचाच होणार आहे आणि मी यावेळेला जिंकणार आहे. फरक फक्त इतकाच आहे की मी 4 दिवस इथे असेल, परंतु जेव्हा मी जिंकेन तेव्हा मी कायमची इथे असेल, असं भूमीही बोलून दाखवते. आणि तिच्या या बोलण्यामुळे आता अभिजित, पौर्णिमा आणि रागिनी तिघांनाही खूप राग येत असतो. तर आकाश यावेळेला स्वतःचे डोळे बंद करून घेतो. भूमी अजूनही स्वतःचंच खरं करते, अजूनही ती ऐकत नाही. याचं आता आकाशला खूपच वाईट वाटत असतं, परंतु तो त्याबद्दल काहीच बोलत नसतो. भूमी म्हणते की बघाल तुम्ही सगळेजण, नेहमी सत्य जिंकतं आणि ते जिंकणार. तर इथे रागिनी मुद्दामच आकाशचा आडून आडून भूमीवर निशाणे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता आजी म्हणते की हे बघा, आता दिवाळीचे दिवस आहेत. जे काही घडलंय किंवा जे काही घडेल त्याबद्दल आता कोणीही काही बोलायचे नाही. दिवाळीचे 4 दिवस आहेत, घरात आनंदाचे गेले पाहिजेत. जे काही घडत आहेत किंवा जे काही मुद्द्यांवरनं वाद झालेत ते वाद मला आत्ता पुन्हा घरामध्ये नको. ते सगळं काही आता या 4 दिवस बाजूला ठेवायचं आहे. सगळ्यांनी आनंदाने आणि व्यवस्थित राहायचं आहे. काही झालं तरी कोणी कोणाला काही बोलायचे नाही. तेव्हा मग आता आजी म्हणते की भूमी बाळा, चल तू आत ये. तेव्हा भूमी म्हणते की आजी, आता मी आत येत नाही आहे. नाही म्हणजे माझी बॅग पण आणायची आहे ना, तर मी जाते आणि बॅग घेऊन येते. तसंही बाबांना डिस्चार्ज मिळणार आहे, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये घरून पोचवूनच येते. आणि भूमी निघते असं म्हणून निघते. तेवढ्यात आकाश म्हणतो की मी पण येऊ का सोबत. तेव्हा असं म्हटल्यावर इथे भूमी पटकन मागे वळून बघते आणि रागिनी आणि पौर्णिमाचं तोंड वाकडं होतं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तू मला काही म्हणालेस का. मग आकाश म्हणतो की हो, मी म्हणालो की मी सोबत येऊ का तुझ्या. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तुझी सोबत मला नको असं मी कधीही म्हणणार नाही. खरं तर तुझी सोबत मला परत मिळावी याच्यासाठीच तर. असं म्हणून ती पटकन शांत बसते. त्याच वेळेला इथे आकाश हा भूमीकडे बघतच राहतो. नंतर मग आकाशला आजी म्हणते की आकाश बाळा, जा तू भूमीसोबत जा. कसं आहे ना, तिला सोबत घेऊन येशील आणि माधवरावांना डिस्चार्ज मिळतोय, तर त्याच्यातही तुझी सोबत तिला नक्कीच होईल, नक्कीच तिथे काहीतरी मदत होईल, म्हणून तू जा सोबत तिच्या, असं आजी त्याला परवानगी देते. आणि त्यानंतर मग आता आकाश रागिनीला विचारतो की आई, मी जाऊ. तेव्हा मग ती मान डोलावते, तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. अभिजित आणि पौर्णिमा चिडतात आणि
आकाश आता बाहेर येऊन भूमीच्या शेजारी उभा राहिलेला असतो. दोघे एकमेकांकडे बघतात आणि रागिणीच्या मात्र आता पारा चढतो, कारण आता जे नको हवं होतं तेच घडत असतं आणि आकाश आणि भूमी पुन्हा दोघेजण एकत्र येत असतात. हे मात्र तिला आता पाहवत नसतं. त्यानंतर आता आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघत बघतच खाली उतरत असतात. हे सगळं बघत असताना आजीला आणि मनूला खूपच आनंद होत असतो. तर इथे रागिणीचा मात्र पुन्हा आता चिडचिड सुरू झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दोघंही बाहेर पडतात. रागिणी म्हणते की झालं, आता पुन्हा ही भूमी येऊन या आकाशला घेऊन गेली. नको नको म्हणता म्हणता ही पुन्हा घरामध्ये शिरली. आता मला काहीतरी केलंच पाहिजे. जरी ही भूमी घरात येत असेल तरीही आकाश आणि भूमी हे कसे वेगळे राहतील याचा मला बंदोबस्त केला पाहिजे, असं ती म्हणते. नंतर इथे पौर्णिमा मात्र खूपच चिडलेली असते आणि ती आता सगळे फटाके जे असतात ते खाली फेकून देत असते. अभिजित म्हणतो की अगं पौर्णिमा, काय चाललंय काय तुझं? हे काय करतेस काय? तेव्हा पौर्णिमा म्हणते की काय करू काय मी? मला खूप चीड येते. असं प्रत्येक वेळेला घडतं. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी माझ्या हातातोंडाशी आलेला घास ही भूमिताई हिसकावून घेते. ही अशी का करते ना मला कळत नाही. आज चांगला मला पूजेचा मान मिळणार होता, परंतु तरीही तिने असंच केलं. माझ्याबरोबर नेहमी असं का होतं ना, याचं मला खूप राग येत आहे. काय घडतं हे सगळं का होतं आहे खरंच कळत नाही आहे मला. नेहमी माझ्यापर्यंत आलेलं सगळं काही हिरावून घेतलं जातं. त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो, शांत हो, अशी चिडचिड करून काही होणार आहे का? आणि तुला माहिती आहे ना हे सगळं काय घडतं आहे ते. अगं ती भूमी आली आहे इथे किती दिवसांसाठी आहे, तर फक्त 4 दिवसांसाठी. हे दिवाळीचे 4 दिवसच तिथे राहणार आहे अगं. त्यानंतर ती पुन्हा तिच्या माहेरी निघून जाणार, तू काळजी करू नको. पौर्णिमा म्हणते की बस शांत व्हा. हेच हेच असतं तुमचं. प्रत्येक वेळेला काहीतरी छोटंसं कारण काढून मला थांबवता, परंतु नंतर मात्र वेगळंच घडतं. तुम्हाला काय वाटतंय की ती इथे फक्त 4च दिवस राहील? मी सांगते ना तुम्हाला, तिथे 4 दिवसांच्या नावाने येणार आणि ती इथे कायमचीच राहणार. तिला कोणी जाऊ देणार नाही बघा. तेव्हा मग आता इथे तो म्हणतो की अगं प्लीज जरा शांत हो ना पौर्णिमा, अशी चिडचिड करून काही होणार आहे का? तेव्हा ती म्हणते की खरं तर ना मला तुमचाच राग आला आहे. तुम्हाला काही बोलता कसं आलं नाही? तुम्ही बोललात का नाहीत काही माझ्या बाजूने की मला अधिकार मिळायला पाहिजे वगैरे? त्यावेळेला आजीशी भांडलात का नाही? तेव्हा तो म्हणतो की हे बघा गं पौर्णिमा, भांडून काही होणार नाही. इतक्या वर्षांचे महाजनांचे जे रीतिरिवाज आहेत ते तर मोडता येणार नाहीत ना. तेवढ्यात आता रागिणी येते आणि म्हणते की काय चाललं हे सगळं? बापरे, हा कसला पसारा करून ठेवला आहे काय अभिजित, पौर्णिमा? तेव्हा मग अभिजित म्हणतो की भूमी परत आली आहे ना, म्हणून हिला रागराग होतोय मॅडमचा. तेव्हा ती म्हणते की मला वाटलंच तुझी ही कमी डोक्याची आयटम बॉम्ब अशीच बुंबलणार. तेव्हा मग रागिणीला ती म्हणते की आई, तुम्ही काय म्हणताय असं? तुम्ही म्हणालेलात की भूमी परत येणार नाही, परंतु बघितलात भूमी परत आली आहे घरी. आता काय करायचं आहे आपण? मला खरंच काही कळत नाही आहे. असा राग होतोय ना, संताप होतोय नुसता. पुन्हा ती आली आहे घरामध्ये आणि आता पुन्हा आपले सगळे अधिकार ती हिसकावून घेणार. तेव्हा रागिणी म्हणते की नाही पौर्णिमा, असं काही मी होऊच देणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. मी आकाश आणि भूमी जरी सोबत राहत असले ना तरीही त्यांना एकत्र येऊ देणार नाही. मला माहिती आहे हे 4 दिवस भूमी आणि आकाशमध्ये काहीच घडू शकणार नाही. त्याच वेळेला इथे पौर्णिमा शांत होते. नंतर भूमी ही बाबांना ज्यूस देत असते. डिस्चार्ज घेऊन माधवरावांना घरी आणलेले असते. माधवराव तो ज्यूस काही पूर्ण पित नाहीत. थोडासा पिऊन 2 घोट पिऊन बाजूला ठेवून देतात आणि नको म्हणतात. त्याच वेळेला भूमी म्हणते की बाबा घ्या ना, अजून थोडा ज्यूस प्या ना. परंतु ते काही प्यायला तयार नसतात. ते तसेच शांत असतात. ते काहीही शब्द उच्चारत नसतात. नंतर आता आकाशला भूमी म्हणते की आकाश जरा उशी आणतोस का बाबांना मागे टेकण्यासाठी, म्हणजे त्यांना कसं जरा बरं वाटेल, रिलॅक्स वाटेल. तेव्हा आकाश म्हणतो की हो हो आणतो ना मी उशी. आणि मग तो म्हणतो की बाबा हे घ्या उशी घ्या, तुम्ही अशी मागे लावा म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. पण माधवराव उशी घेतात, ती खाली ठेवतात, त्याच्या पाठीमागे लावत नाहीत. आणि ते खूपच चिडलेले असतात. ते दोघांशीही व्यवस्थित काही वागत नसतात. नंतर आता भूमी म्हणते की बाबा बरं बघितलं का, ही तुमची औषधं आणि गोळ्या आहेत. आकाश म्हणतो की बाबा तुम्ही ही जरा उशी बाजूला लावा ना, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा तरीही बाबा काहीच बोलत नाहीत. नंतर मग भूमी म्हणते की बाबा ही बघा तुमची औषधं आहेत. ही तुम्हाला सकाळी घ्यायची आहेत नाश्त्याच्या अगोदर आणि ही जेवणानंतर. ही बघा या सगळ्या गोळ्या मी तिथे ठेवलेल्या आहेत. आणि हो, ही विटॅमिनची गोळी आहे मला वाटतं. बहुतेक हीच असेल. आकाश जरा बघतोस का ही कसली गोळी आहे ती? तेव्हा आकाश गोळी बघतो आणि म्हणतो की हो बाबा बरोबर, ही तुमची विटॅमिनची गोळी आहे. बाबा तुम्ही मला सांगा की तुम्ही कॅल्शियमच्या तर गोळ्या घेताय ना? तेव्हा भूमी म्हणते की हो बाबा घेत आहेत त्या गोळ्या. मग आकाश म्हणतो ठीक आहे, मग त्या गोळ्या घेताय तर या गोळ्या फक्त आठवड्यातनं एकदा घ्यायच्या आहेत. आणि बाबा वार डिसाईड करून ठेवा, म्हणजे कसं आहे तुम्हाला बरोबर त्या वाराला समजेल. आणि मग तो मोबाईलमध्ये रिमाइंडर लावून ठेवतो त्याच दिवशी खायची.
तेव्हा भूमी म्हणते की बाबा बघितलं किती छान आयडिया सुचली ना आकाशला, मला तर सुचलीच नसती. तेव्हा मग आकाशला बाबा म्हणतात की काय चाललंय तुमचं? एकीकडे नवऱ्याचा अपमान होऊ नये आणि त्याच्याबद्दल काही चुकीचं बोलता येऊ नये म्हणून भूमी मात्र किती धडपड करते, किती काय काय करते, परंतु आकाशराव तुम्हीच तिला बोलताय. तेव्हा मग भूमी म्हणते की बाबा प्लीज शांत व्हा, काही बोलू नका, ते सगळं सोडून द्या. तेव्हा मग ते म्हणतात की हो सगळं सोडूनच द्यायचं आहे. आता माझी फक्त या योगेश्वरीच्या चरणी एकच प्रार्थना आहे, ती म्हणजे की तिच्या घरी तिला सासरी पूर्ण मान अधिकार व्यवस्थित मिळवून देत. तेव्हा इथे नीलांबरी म्हणते की मिळणारच आहेत, मिळायला कशाला हवेत, ते तर तिने हिसकावूनच घेतलेत ना. जे काही अधिकार वगैरे आहेत माझ्या पौर्णिमाला मिळणार होते, परंतु ते मात्र तिला काही सहन झालं नाही. तिने ते सगळे अधिकार मात्र स्वतःच्या बाजूने करूनच घेतलेले आहेत. तिने कुठे काही पौर्णिमाला मिळवून दिले, स्वतःच्याच बाजूने सगळं ठेवले. भूमी म्हणते की असं का म्हणतेस आई तू, अगं माझं ऐक तरी. तेव्हा ती म्हणते की काय ऐकून घ्यायचं मी तुझं? अगं जर इतकी नाटकं करायचीच होती, तुला जर पुन्हा जायचंच होतं, तर मग कशाला नाटकं केलीस उगच? काय झालं, भांडणं केली रागारागामध्ये आणि 2 दिवसात इथे आल्यावर सगळा तोरा उतरला तुझा आणि त्यानंतर मग पुन्हा गेलीस इथे. काय सासरी मस्तपैकी छान जगमगाट भारी दिवाळी साजरी होते ना, इथे काय मिळणार नाही तुला, हे तुला माहीत होतं, म्हणून आता पुन्हा नाटकं केलीस ना जायची तू. तेव्हा भूमी म्हणते की आई अगं असं काय बोलतेस काय तू, माझं निदान ऐकून तरी घे मी काय बोलत आहे. तेव्हा नीलांबरी म्हणते की काय ऐकून काय घेऊ तुझं मी, हे सगळं जे काही वागतेस ना ते खूप चुकीचं वागतेस भूमी तू. हे बघ, तू माझ्या मुलीकडून अधिकार आणि हक्क हिरावून घेतलेस ना, तुझा शाप आहे तुला की तुलाही कुठलेही तुझे अधिकार हक्क मिळणार नाहीत. माझ्या मुलीला जो आता त्रास दिलायस तो तुला होणार. त्याच वेळेला आकाश म्हणतो की 1 मिनिट काकू, अहो काय बोलताय काय तुम्ही, तुम्ही भूमीशी कसं बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? अहो तुमची मुलगी आहे ना ती, मग मुलीशी अशा बाबतीत असं कसं बोलू शकता कोणी? आणि खरं तर भूमीशी तुम्ही अशा भाषेत बोलताय, भूमी असं करेल असं तुम्हाला वाटूही कसं शकतं, किंवा भूमी असं वागू शकते हे तुम्हाला पटूही कसं शकतं? भूमीसारखी मुलगी असं नाही वागू शकत हे मला माहिती आहे. अधिकार हक्क याची लालच तिला कधीही नव्हती, ती कधीही त्या बाबतीत भांडलीच नाही किंवा तिला ते कधीही नको असणार आहे. आता मी काकू तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतोय, माझ्या बायकोशी अशा भाषेमध्ये बोलायचं नाही. भूमी ही माझी बायको आहे. तुम्हाला तिला मुलगी म्हणून प्रेम किंवा माया द्यायची नसेल किंवा अधिकार द्यायचे नसतील तर ते तुम्ही नका देऊ, परंतु ती महाजनांची सून, माझी बायको म्हणून तिला घरातले आणि महाजनांचे प्रत्येक अधिकार आणि हक्क हे मिळणारच आहेत आणि ते काही राहणार नाहीत, असं आता आकाश सरळ बोलून दाखवतो. आणि आकाशने असं बोलल्यानंतर माधवरावांचे आणि भूमीचे दोघांचेही डोळे पाणवतात. दोघेही भूमीकडेच बघत राहतात. आणि हे सगळं होत असताना आकाश पुन्हा भूमीच्या बाजूने बोललाय म्हणून भूमीला खूप मोठा आनंद होतो. आता आकाश हा नीलांबरीचा एकदमच चांगल्या शब्दामध्ये अपमान करतो आणि नीलांबरीचा यामध्ये खूपच मोठा हात असतो आणि ती निघून जाते. त्याच वेळेला आता निघून गेल्यानंतर माधवरावांना आकाशचा खूपच अभिमान वाटतो. माधवराव म्हणतात की काय चालू आहे हे सगळं, बायकोचा केलेला अपमान नवऱ्याला सहन होत नाही आणि नवऱ्याचा झालेला अपमान हा बायकोला सहन होत नाही. इतकं सगळं असतानाही तुम्ही नवरा बायको म्हणून एकमेकांना जपत असतानाही तुमच्या दोघांमध्ये असे वाद, हे काय आहे? असं का घडतंय? इतकं दोघांचं सगळं चांगलं सुरू असताना असं का होतंय काय? नेमका तुमच्या दोघांचं वाद का होतोय? त्याच वेळेला भूमी म्हणते की बाबा जाऊ द्या, सोडा तो विषय, आता मी निघते. बाबा म्हणतात की भूमी बॅग भरली आहेस ना बाळा? तेव्हा ती म्हणते की हे बघा ही बॅग. तेव्हा ती उचलायला जाते. आकाश ती बॅग घेतो आणि भूमी म्हणते की बाबा नमस्कार करते आणि आकाशही भूमीबरोबर येतो आणि दोघेही त्यांना नमस्कार करतात. तेव्हा आता माधवराव म्हणतात की दोघेही सुखी राहा, आनंदी राहा आणि असा आशीर्वाद दोघांनाही देतात आणि तुमच्या दोघांमधले सगळे वाद मिटू देत असं देखील ते देवीला म्हणतात. नंतर दोघेजणी आता निघत असतात. आकाश म्हणतो की भूमी दे बॅग, दे तुझी, अशी म्हणून तो तिच्याकडून बॅग घेतो आणि माधवराव आकाश ज्या प्रकारे भूमीची काळजी घेत आहे हे पाहून सुखावतात. आकाश म्हणतो की ठीक आहे बाबा, निघतो मी, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि औषध गोळ्या वेळेवर घ्या. आकाश आणि भूमी आता दोघेजणही तिथून निघतात आणि माधवराव म्हणतात की आता माझी भूमी 4 दिवसांसाठी सासरी चालली आहे दिवाळीसाठी. खरं तर मुली माहेरी येतात, परंतु माझी मुलगी सासरी दिवाळीसाठी चालली आहे 4 दिवस. आता देवी योगेश्वरी तुझ्या कृपेने माझी मुलगी 4 दिवस जाते, ती कायमचीच सासरची होऊन जाऊन देत, असं म्हणून ते आता देवीला हात जोडतात. तर आजी ही अथर्वला म्हणत असते की बाळा अरे लक्ष्मीपूजनाची पूजा आहे, तर तुला झाडू लागेल, म्हणूनच त्याला चंचू असं म्हणतात, ते तू सगळं व्यवस्थित तयार करून ठेव. नंतर आकाश येतो तेव्हा आजीला आवाज देतो. आजी म्हणते की आले आले मानसी, लवकर आरतीचं तबक घेऊन ये ओवाळणीचं, माझा लक्ष्मीनारायणाचा जोडा आलाय बघ,
असं म्हणून ती त्यांना बोलवते. तेव्हा अथर्वला आकाश बोलवतो आणि मानसी ही भूमीला ओवाळायला येते आणि म्हणते की मी तयारीच करून ठेवली होती आजी. आणि आकाश म्हणतो की तुमचं चालू दे, मी जरा पुढे होतो. आणि मानसी आता तिला ओवाळत असते. त्याच वेळेला आता आकाश अथर्वला म्हणतो की जरा मी रूममध्ये जातो, तू बाकीची तयारी कर. म्हणून आकाश रूममध्ये येतो आणि म्हणतो की भूमी आता रूममध्ये आली आहे, किती आनंद होणार आहे तिला आणि सगळं व्यवस्थित आहे ना ते बघतो. आणि मग म्हणतो की सदादादाला मी सांगितलं होतं की मोगऱ्याची फुलं आणून रूममध्ये त्यानेच ठेवली असतील बहुतेक. आणि म्हणूनच तो आता तो मोगऱ्याचा सुगंध घेतो. त्याला खूप प्रसन्न वाटतं. नंतर ते मोगऱ्याची फुलं तो तिथेच बेडवर ठेवतो आणि म्हणतो की या वासाने भूमीला खूपच छान वाटणार आहे. तिचा मूड अगदी फ्रेश होऊन जाईल आणि मागचं सगळं विसरून ती या सुगंधाबरोबर पुन्हा आमचं नातं पुन्हा बहरेल असं तो म्हणत असतो. नंतर आता आकाश हा मागे पुढे जरा जरा इकडून तिकडे चालत असतो आणि म्हणतो की भूमी कधी येते असं झालं आहे मला. या रूममध्ये भूमीची खूप कमी जाणवत होती, या रूममध्येही, या खोलीतही आणि माझ्या आयुष्यातही. आणि नंतर तो तिथे बेडवर ठेवलेला टूटू हातात घेतो आणि म्हणतो की टूटू, तुला माहिती आहे का, आपली भूमी परत येणार आहे. भूमी नाही, आपली सायकल राणी परत येत आहे आणि ती तिच्या खोलीत परत येत आहे. म्हणून आपला आनंद देखील आज दिवाळीच्या दिवशी वाढलेला आहे. तुला माहिती आहे, भूमी या रूममध्ये नव्हती तर मला ही खोली किती रिकामी वाटत होती आणि माझं मनही अगदी सुनं झालं होतं. परंतु आता भूमीच्या येण्याने माझं मनही अगदी आनंदी झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी मनापासून घडत आहेत. हे पाहून खूप आनंद होतोय. भूमीलाही हे सगळं पाहून खूप आनंद होईल आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये भूमी पुन्हा घरी येणार असं तो म्हणतो. आणि आकाश आता कपाटाकडे जातो. त्याचं कपाट उघडतो तर त्याच वेळेला त्या कपाटात फक्त त्याचेच कपडे असतात. तो म्हणतो की या कपाटामध्ये सोनेपणा वाटत होता, कारण यात फक्त माझेच कपडे होते. आता भूमीचेही यामध्ये कपडे येणार आणि तितक्यात त्याला चाहूल जाणवते. तो म्हणतो की टूटू, कोणीतरी येत आहे. हा बहुतेक भूमी येते आणि तो शांत होतो. तेवढ्यातच समोरून मानसी येते. मानसीला पाहिल्यावर आकाश म्हणतो की काय झालं म्हणू, अगं तू आलीस, भूमी कुठे गेली आहे. तेव्हा मग ती जराशी घाबरलेली असते आणि जरा टेन्शनमध्ये. आकाश आता येतो आणि म्हणतो की काय गं, काय झालं आहे मानसी, काय झालं आहे नेमकं, भूमी कुठे आहे. त्याच वेळेला ती म्हणते की भाऊजी, भूमीताई या रूममध्ये येणार नाही आहे राहायला. तेव्हा आकाश म्हणतो की मग काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की भूमीताई गेस्ट रूममध्ये थांबणार आहे. भूमीताईने मला सांगितलं आहे की तिचं सामान गेस्ट रूममध्ये ठेवायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र आकाशला खूपच वाईट वाटतं. भूमी ही तिच्या रूममध्ये न राहता गेस्ट रूममध्ये थांबणार हे पाहून त्याला खूपच वाईट वाटतं. आणि मग आकाश हा त्या गोष्टीबद्दलच विचार करत राहतो. भूमी येणार नाही याने त्याला वाईट वाटतं, परंतु आता मनू शांत होते. मनू त्यावर काहीच बोलत नाही. आता आकाश या सगळ्या बाबतीत खूप विचित्र फील करत असतो. काही झालं तरीही भूमीला त्याला घेऊन यायचं असतं, परंतु भूमी काही यायला तयार झालेली नसते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, आकाश हा भूमीसाठी दिवाळीसाठी साडी खरेदी करतो आणि मानसीकडे देऊन म्हणतो की मानसी, ही साडी तू भूमीला दे आणि तिला सांग की ही साडी तू लक्ष्मीपूजनासाठी नेस. त्याच वेळेला आता आकाश हा भूमीला असं म्हणाल्यानंतर भूमीला मानसी साडी आणून देते आणि रागिनी म्हणते की काय, तुझ्या आकाशने लक्ष्मीपूजनासाठी दिवाळीसाठी तुलाही साडी खरेदी केली. खरं तर तुझी या रूमवर किंवा कशावरही अधिकार नाही. आणि काय, त्या आकाशने तुझा इतका अपमान केलेला असतानाही त्या आकाशने दिलेली साडी तू नेसणार आहेस का, असं रागिनी तिला टोमण्यानेच विचारते. त्याच वेळेला आता भूमी ती साडी मनूकडे परत देते आणि म्हणते की मनू, ही साडी आकाशला परत घेऊन दे आणि म्हणून मी ही साडी नेसणार नाही. आता आकाशला मानसी सगळ्यांसमोर ती साडी परत आणून देते आणि म्हणते की आकाश भाऊजी, भूमीताईने ही साडी घ्यायला नकार दिलेला आहे, तिला ही नको आहे ती म्हणाली. आणि नंतर आकाश ती साडी घेऊन येतो आणि बेडवर टाकतो आणि म्हणतो की हे काय सगळं होतंय. भूमीला मी साडी देत होतो, परंतु ही साडी ती नेसायला तयार नाही. आणि मानसीने आकाशला सांगितलेलं असतं, जोपर्यंत भूमीताईचं म्हणणं तुम्हाला पटत नाही तोपर्यंत भूमीताई तुमच्या कुठल्याही गोष्टी घेणार नाही किंवा या रूममध्येही येणार नाही. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आकाश नेमकं काय करेल आणि भूमी स्वतःचा हेतू साध्य करून आकाशला पुन्हा मनवू शकेल का, आणि आकाश फायनली भूमीचं म्हणणं मान्य करून रागिनीच्या विरोधामध्ये विचार करायला सुरुवात करेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.